हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ पायल के. या व्हिडिओमध्ये आपण अँड्रोक्लस अँड द लायन या लेसनचे इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन आन्सर सॉल्व करणार आहोत. सॉल्व करूया. फर्स्ट क्वेश्चन, मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग्स इन कॉलम बी. या कॉलम ए मध्ये फ्रेजेस दिलेले आहेत आणि त्यांचे मीनिंग्स या कॉलम बी मध्ये दिलेले आहेत. आपल्याला ते मॅच करायचे आहेत. लुकिंग आउट फॉर, ट्राईंग टू सर्च फॉर, कशाच्या तरी शोधात असणं. फर्स्टचा आन्सर आहे सी. फेस टू फेस, समोरासमोर, इन फ्रंट ऑफ इच अदर. सेकंडचा आन्सर आहे एफ. समन अप करेज, ट्राय टू बी ब्रेव, आपलं धाडस दाखवणं. थर्डचा आन्सर आहे ई. रेज मेल्टेड, अँगर रिड्यूस, राग थोडा कमी होणे किंवा शांत होणे. बी मूव्ड बाय, फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग. फिफ्थचा आन्सर आहे डी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. They were bound by law to obey their master. The kind of man bound up the lion's injured paw. The lion bounded towards Androclus again. The word bound carries three different meanings in each of the sentences. या तिघी सेंटेन्सेस मध्ये बाउंड या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. इथे ए, बी आणि सी हे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला सांगायचं आहे की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सेंटेन्स मध्ये कोणता अर्थ नेमका आहे. पहिल्या सेंटेन्स मध्ये दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, म्हणजे त्यांना नियम पाळणे बंधनकारक होते, म्हणजे फोर्सफुल होते, म्हणजे फोर्स होता की तुम्हाला नियम पाळावेच लागतील. म्हणून याचा मीनिंग आहे फोर्स टू फॉलो. इथे बाउंड बाय लॉचा मीनिंग आहे फोर्स टू फॉलो, म्हणून इथे आलं बी आन्सर. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. त्या दयाळू माणसाने सिंहाचा पंजा घट्ट बांधला. बाउंड अप म्हणजेच काय, टाईड अप केला. म्हणून सेकंडचा इथे बाउंड अपचं मीनिंग आहे सी, टाईड अप. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. सिंहाने अँड्रोक्लसकडे पुन्हा झेप घेतली, म्हणजेच रश फॉरवर्ड. इथे बाउंडेड टुवर्ड्सचा मीनिंग आहे रश फॉरवर्ड. इथे आपण करेक्ट एबीसी इथे लिहिलेले आहेत. आता सी क्वेश्चन आपण सॉल्व करूया. नाउ ट्रान्सलेट ईच ऑफ 3 सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे मराठी मध्ये. आपल्याला हे सेंटेन्सेस जे आहेत ती ट्रान्सलेट करायची आहेत. पहिलं सेंटेन्स ट्रान्सलेट करूया. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे बंधनकारक होते. त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक होते, बाय लॉ. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन. सिंहाने अँड्रोकल्सकडे पुन्हा झेप घेतली. फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स, म्हणजेच अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. हे जे वर्ड्स दिलेली आहेत त्यांचे अपोजिट वर्ड तुम्हाला या स्टोरीमध्ये जे आलेले आहेत ते शोधायचे आहेत. काइंड, क्रुएल, पुअर, वेल्दी. स्लेव, मास्टर, हाय, लो. पनिशमेंट, रिवार्ड. अनबाउंड, बाउंड. टेंडर, टफ. हॅपी, अनहॅपी. B question. Find from the story 5 words that describe the sounds made by the lion. First one, growled. Second, roared. Third, moan. Fourth, whimp. And fifth, purr.
Next question. Write the reactions that followed each of the actions given below. ह्या ज्या ऍक्शन्स दिलेल्या आहेत त्याच्यानंतर कोणती रिॲक्शन आहे ती तुम्हाला लिहायची. राईट द रिॲक्शन दॅट फॉलोड इच ऑफ द ऍक्शन्स गिवन बिलो. या ऍक्शन्स दिलेल्या आहेत तुम्हाला. सॉल्व करूया. फर्स्ट वन. Androclus did not like his cruel master, so he escaped from the clutches of his cruel master at the first chance he got. The lion looked at Androclus piteously, so Androclus paused and moved very cautiously towards the lion. C. Androclus bandaged the lion's injured paw, so the lion licked his arm as if to show gratitude. The hungry, ferocious lion was released into the arena, so Androclus was filled with fear, but he put a brave front. The lion reached Androclus and it began to purr and rub its nose against him. The emperor asked Androclus what other rewards he would like, so Androclus replied that he did not want anything for himself. त्याला त्याच्यासाठी काहीच नको होते, but he wanted the lion to be set free. but त्याला तो लायन जो आहे त्याला फ्री करा, म्हणजे त्याला परत जंगलात पाठवून द्या, हे त्याला हवं होतं. Write in your own words 3 to 4 sentences about each of the following. The condition of slaves in ancient Rome. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे, डिस्क्राइब करायचं आहे. The condition of slaves in ancient Rome. आन्सर आहे, the slaves were forced to work with their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. त्यांना स्वतःचं स्वातंत्र्यही नव्हतं, हक्कही नव्हते. Even when they were unhappy with their masters, they could not leave him. तर त्यांच्या मास्टर पासून कितीही दुःखी असले तरी ते त्या मास्टरला सोडू शकत नव्हते. could not leave him. They were bound by law. ते कायद्याने बाउंड होते. To obey their master, however weak he might be. Second one, qualities of Androclus. Qualities of Androclus. Androclus was a kind, gentle, and curious man. He was a slave. He was very kind-hearted. He helped the lion when he was injured. He cleaned and dressed the lion's wound. Next आहे, even wild animals can be our friends. Wild animals can be our friends. This story, Androclus and the lion, is the best example of this. Androclus helped the lion when it was in danger. He cleaned and dressed its wound and even shared his food with lion. Lion became good friends of him. At last, when they met with each other in arena, lion recognized him and showed gratitude and friendship between man and animal. क्वेश्चन आन्सर आपण स्टडी केलेला आहे. आता लँग्वेज स्टडी हा जो पार्ट आहे त्याच्यातले आपण ऑक्झिलरी वर्ब्स ही कॉन्सेप्ट अगोदर समजून घेऊया. ऑक्झिलरी वर्ब्स तुम्हाला माहितीच आहेत. ऑक्झिलरी वर्ब बी, डू, हॅव ह्या प्रकारचे असतात. Verbs that helps to form a tenses, moods and voices are called auxiliary or helping verbs. वर्ब्समुळे आपल्याला म्हणजे क्रियापदामुळे आपल्याला तो सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहे, कोणत्या मूड मध्ये आहे, कोणत्या व्हॉइसेस मध्ये आहे हे आपल्याला कळतं. The three most common auxiliary verb which can stand alone in a sentence are forms of be, do and have. They are called primary auxiliaries. हे जे be, do, have ही आहे ना
क्रियापदासोबत सुद्धा येऊ शकतात ही वर्ब्स, किंवा ते एकटी पण येऊ शकतात. म्हणजे ही स्वतः सुद्धा क्रियापदे आहेत, वर्ब्स आहेत, ही एकटी सुद्धा येऊ शकतात किंवा अजून एखाद्या वर्ब सोबत सुद्धा येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. इथे इज काय आहे? ऑक्झिलरी वर्ब. प्रायमरी वर्ब पण आहे, कारण की इथे दुसरं वर्ब नाहीये, म्हणजे हे फक्त सिंगल वर्ब या सेंटेन्स मध्ये आलेलं आहे. ही डज हिज वर्क वेल. ही डज हिज वर्क वेल. इथे डज हे काय? ऑक्झिलरी वर्ब आहे. आय हॅव अ कोल्ड. इथे हॅव काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे. फॉर्म्स ऑफ बी. बी चे काय काय वर्ब्स आहेत? तर एम, इज, आर, वॉज, वर, विल, बी, शॅल बी. ओके. डू या वर्ब्सचे अजून कोणते प्रकार आहेत? डू, डज, डीड. हॅवचे प्रकार, फॉर्म्स ऑफ हॅव, हॅज, हॅड. There are other auxiliary verbs which do not stand alone in sentence. They accompany main action verb. जसे जे वर्ब आहेत ते अजून एक त्यांच्याकडे एक मेन वर्ब असतं, मुख्य क्रियापद सुद्धा लागतं. ते एकटे क्रियापद म्हणून येऊ शकत नाही. त्यांना काय म्हणतात? मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. दीज आर कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन. ते एकटे येत नाही इन अ सेंटेन्स मध्ये. ते कुणासोबत येतात? मेन वर्ब म्हणजेच काय? ऍक्शन वर्ब सोबत ती येतात. मग ती कोणती आहेत? तर ती आहे कॅन, कुड, शॉल, शूड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, नीड और टू. फॉर एक्झाम्पल, ही कॅन वर्क हार्ड. ही विल वर्क हार्ड. ही मस्ट वर्क हार्ड. बघा इथे मेन वर्ब कोणता आहे? वर्क आहे. आणि हे काय आहे? मॉडल ऑक्झिलरी आहेत, कॅन, विल, मस्ट. याच्यावर याच मॉडल ऑक्झिलरी आणि प्रायमरी ऑक्झिलरी जे आपण शिकलो आता, ऑक्झिलरी वर्ब्स, त्याच्यावरच हे एक्सरसाइज तुम्हाला दिलेला आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स. तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब्सला अंडरलाईन करायचं आहे इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या फॉलोइंग सेंटेन्सेस मध्ये, वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. हॅव हे काय? ऑक्झिलरी वर्ब. रीना इज इंज्युअर्ड बॅडली. इज अ ऑक्झिलरी वर्ब हिअर. यू मस्ट वेअर क्लीन क्लोथ्स. मस्ट हे काय? मॉडल ऑक्झिलरी आहे. ही शुड टॉक पोलाइटली. शुड हे काय? मॉडल ऑक्झिलरी. ते डिड नॉट हेल्प मी. डिड हे काय आलं? ऑक्झिलरी वर्ब. अ बिग हॉर्न had tears in the lion's toe. Had auxiliary verb. The lion was caged. Was auxiliary verb. Androclus did not like his master. Did auxiliary verb. They could not leave him. Model auxiliary. He would no longer be slave. Would model auxiliary. The slaves were forced to work. Were auxiliary verb. We should show kindness to animals. Should model auxiliary. Thank you so much. Please subscribe my channel and like the video.